नमस्कार, वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत हुलग्याचे शेंगुळे किंवा काही ठिकाणी याला कुळीतची शेवंती देखील म्हणतात। तर या पद्धतीने मी सर्व शेवंती किंवा शेंगुळे बनवून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेलामध्ये आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत। सोबतच थोडेसे जिरे घालून पेस्ट बनवून घ्यायची आहे। छान असं परतून त्यामध्ये पाणी आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण सर्व शेंगुळे जे आहेत ते घालणार आहोत। तर जी पेस्ट मी परतण्यासाठी टाकलेली होती तीच आपल्याला कुळीत किंवा हुलग्याचं पीठ आपण म्हणतो ते मळताना त्यामध्ये घालायचं आहे। मीठ घालून छान असं मळून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं तेल लावून मस्त अशी शेंगुळी वळवून घ्यायची आहे। अगदी सोपी आणि झणझणीत अशी शेवंती आपली तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून